एक सांगू का? प्रत्येक माणसाची एक गोष्ट असते आणि प्रत्येक माणसाला ती गोष्ट व्यक्त करायची असते. ती गोष्ट व्यक्त करायला तो ते कवितातून व्यक्त करतो, कधी फिल्मद्वारे व्यक्त करतो, तर कधी गाण्यातून, तर कधी चित्रातून. आज आपण चित्रांच्या दुनियेत आलो आहोत. ह्या चित्रांच्या दुनियेत प्रत्येक चित्र आपल्याला काही ना काहीतरी गोष्ट सांगतायत. ही चित्रांची दुनियाच म्हणजे माझं कॉलेज. इथे येणं माझं स्वप्न होतं आणि इथे येऊन माझं जगच बदललं. आणि हे कॉलेज म्हणजे चला दाखवते. तर आपण आज आलेलो आहोत सर जयजी कला महाविद्यालय म्हणजे सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई इथे. इथलं वार्षिक कला प्रदर्शन बघायला म्हणजेच अॅन्युअल आर्ट एक्झिबिशन बघायला. इथल्या विद्यार्थ्यांनीच बनवलेल्या कलाकृती आज आपण पाहणार आहोत आणि मुख्य म्हणजे मीही या सगळ्या जर्नीचा आणि या सगळ्याचा पार्ट आहे. तर चला बघूयात. काही ठिकाणं फक्त इमारती नसतात, तर ती स्वप्नांची दारं असतात. जेजेची वास्तू म्हणजे कलाकारांसाठी स्वर्गच आहे. इथे पाऊल टाकलं की आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. इथे लावलेली चित्र फक्त लावलेली नसून ती आता श्वास घेतायत. इथल्या चित्रांमध्ये फक्त रंगांची उधळण नसून त्या मनातल्या न बोललेल्या गोष्टीच आहेत. कुठे आईच्या हाताचा स्पर्श आहे, कुठे शहराच्या गोंगाटात हरवलेली शांतता आहे, कुठे समाजावर प्रश्न विचारणारी नजर आहे. प्रत्येक चित्रात काहीतरी गुपित उलगडतंय. प्रत्येक सावलीत एक भावना आहे. चित्र गोष्टी सांगतात असं म्हणतात ना. इथे तर प्रत्येक पेंटिंगमध्ये एक वेगळंच जग आहे. काही चित्रांमध्ये स्त्रीच्या डोळ्यात उमटलेली ताकद आहे, तर कुठे बालपणातला निरागस रंग आहे. चित्र गोष्टी सांगतात. इथे प्रत्येक चित्र बोलतं, फक्त आपण ऐकायला हवं. हे सगळं चित्रांचं जग पाहणं जितकं सोपं आहे, तेवढंच या मागची मेहनत आहे. प्रत्येक चित्र जिवंत करण्यात अनेक रात्री जागून केलेली मेहनत असते. रंग सुकायची वाट पाहताना गेलेले तास असतात. कधी एका छोट्याशा स्ट्रोकसाठी 10 वेळा विचार केलेला असतो. एखादी कल्पना मनात येण्यासाठी कित्येक वेळ घालवलेला असतो. आणि मग या सगळ्याचं प्रतिबिंब त्या चित्रात उमटतं. चित्र बोलतात, चित्र गोष्टी सांगतात, चित्र काहीतरी कुजबुजतात, चित्र शांत बसतात. चित्रांची एक वेगळीच दुनिया असते. पण ही चित्रांची भाषा सर्वांनाच कळेल असं नाही. त्यासाठी ह्या गजबजलेल्या धावपळीच्या आयुष्यातून शांत निवांत वेळ काढून चित्रांसमोर उभं राहावं लागतं. तेव्हा चित्र आपल्याला गोष्ट सांगतं. ह्या प्रदर्शनाची खासियत म्हणजे विषयांची विविधता. जेव्हा आपण एखाद्या चित्रासमोर उभे राहतो, तेव्हा ते चित्र शांत असतं, पण त्याची भाषा मात्र खूप बोलकी असते. रंगांच्या छटा, रेषांची हालचाल, प्रकाश सावल्यांचा खेळ आणि कलाकारांच्या मनात उमटलेला भाव, हे सगळं एकत्र येऊन एक गोष्ट तयार होते, एक चित्र तयार होतं. चित्रांमध्ये शब्द नसतात, पण भावना असतात. संवाद नसतो, पण अर्थ असतो. कलाकार आपल्या मनातील विचार थेट रंगांमधून व्यक्त करतो. कधी समाजातील प्रश्नांवर भाष्य करतो, कधी निसर्गाच्या सौंदर्याची स्तुती करतो, तर कधी स्वतःच्या अंतर्मनातील गोंधळ किंवा शांतता उलगडतो.
चित्र पाहणारा प्रत्येक जण ती गोष्ट वेगळी वाचतो, कारण प्रत्येकाची दृष्टी वेगळी, अनुभव वेगळे, भावना वेगळ्या. म्हणूनच एकच चित्र अनेक गोष्टी सांगू शकतं. काहींना त्यात आनंद दिसतो, काहींना वेदना, तर काहींना प्रेरणा, तर काहींना प्रश्न. मुंबईच्या कला संस्कृतीचा अभिमान असलेली सर जमशेदजी जीजीभॉई स्कूल ऑफ आर्ट दरवर्षी आयोजित करत असलेली वार्षिक कला प्रदर्शनं म्हणजेच कलेचा भव्य उत्सव असतो. ही केवळ विद्यार्थ्यांची प्रदर्शनं नसून नव्या कल्पनांचा, नव्या दृष्टिकोनाचा आणि कलात्मक प्रयोगांचा संगम असतो. खरं सांगायचं तर वार्षिक प्रदर्शनाची सुरुवात होताच संपूर्ण कॅम्पस एक वेगळ्याच ऊर्जेने भरून जातो. चित्रकला, शिल्पकला, अप्लाइड आर्ट, टेक्स्टाईल डिझाईन, मेटल वर्क आणि इतर विविध विभागातील विद्यार्थ्यांच्या कलाकृती एकाच छताखाली पाहायला मिळतात. प्रत्येक विभागाची स्वतंत्र ओळख असली तरी त्यामागची सर्जनशीलता, ध्यास एकच असते, आणि ती म्हणजे कला जिवंत ठेवणं. इथे चित्रकार पारंपरिक चौकटीत न अडकता नवीन कल्पना मांडतात. कधी कॅनव्हासच्या पलीकडे जाऊन इन्स्टॉलेशन आर्ट सादर करतात, तर कधी पुनर्वापरातील वस्तूंमध्ये कलाकृती घडवून पर्यावरणाबद्दल संदेश देतात. इथे एक गोष्ट विशेष जाणवते, ती म्हणजे स्वतःचा आवाज शोधण्याची धडपड. प्रत्येक कलाकार इथे कुणाचं अनुकरण करत नाही, तो स्वतःची ओळख घडवत असतो. काही चित्र शांत असतात आणि सूक्ष्म असतात, जणू कुजबुजणारी. काही चित्र ठळक, धाडसी आणि प्रश्न विचारणारी असतात, जणू घोषणाच करत असतात. मी म्हटलं तसं इथे आल्यावर तुम्हाला फक्त चित्र आणि चित्रच दिसणार आहे. मग ती फक्त कॅनव्हासवर नव्हे, तर कापडावर, वेगवेगळ्या मीडियमवरती वेगवेगळ्या रंगांनी केलेली रंगांची उधळण इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ती रंगांची उधळण आपल्याला काही ना काही नक्कीच शिकवणार आहे. शेवटच्या दालनात उभं राहिल्यावर कदाचित तुम्हाला जाणवेल, हे प्रदर्शन फक्त पाहण्यासाठी नव्हतं, तर ते अनुभवण्यासाठी होतं. प्रत्येक चित्र तुमच्याशी काहीतरी बोललं आहे. कदाचित एखाद्या चित्राने तुमच्या मनात एखादी जणू आठवण जागवलेली असेल. कदाचित एखाद्या अमूर्त रचनेने तुम्हाला गोंधळात टाकलेलं असेल. पण तोच तर कलेचा विजय आहे. कला तुम्हाला काहीतरी जाणीव करून देते. सर जे स्कूल ऑफ आर्टची ख्याती नक्कीच मोठी आहे, पण हा प्रयत्न कोणतीही जाहिरात करण्यासाठी नव्हता. मी ना संस्थेचे प्रचारक आहे, ना कुठलाही दूत. मी फक्त त्या रंगांची साक्षीदार आहे. आणि या सगळ्या प्रवासात मला जे जाणवलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता. कारण कला ही अनुभवण्याची गोष्ट आहे. पूर्ण एक्झिबिशन बघितलं आज मला इतकं भरून आलंय की माझ्याच काही मित्रांनी ह्या एक्झिबिशनमधल्या आर्टवर्क्स बनवलेले आहेत आणि ते डिस्प्लेला आहेत. प्रत्येक आर्टवर्क काही ना काहीतरी कथा सांगतंय, जसं मी तुम्हाला पूर्वी म्हणाले होते. आणि 2 वर्षापूर्वी ह्या कॉलेजमध्ये येणं माझं स्वप्न होतं. ह्या कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन झालं नव्हतं, पण त्याची प्रक्रिया सगळी सुरू होती. तर तेव्हाच्या फिलिंग्स आणि आत्ताच्या फिलिंग्स
मला खूप अभिमान वाटतो की मी या कॉलेजची विद्यार्थी आहे. लहानपणापासून प्रत्येक आर्टिस्टचं स्वप्न असतं की सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांचं ॲडमिशन व्हावं, त्यांनाही इथे शिकायला मिळावं. तर अशा सगळ्या कलाकार, कलाप्रेमी आणि विद्यार्थी आणि इतरही लोक ज्यांना कलेमध्ये काहीतरी रस आहे किंवा काहीतरी वेगळं पाहायचं आहे, त्यांनी नक्की या एक्झिबिशनला व्हिजिट द्यावं. 27 तारखेपर्यंत म्हणजे 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत हे एक्झिबिशन सुरू आहे. तर नक्की या आमच्या कॉलेजमध्ये व्हिजिट द्या आणि ज्यांचे आवडले असतील त्यांना नक्की ॲप्रिशिएट करा. कारण कलाकाराला नुसतं बघणं आणि तुम्ही फोटो काढून नेणं अपेक्षित नसून तुम्ही त्यांना ॲप्रिशिएट केलं तर त्यांना अजून वाव मिळतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट्समध्ये कळवा. त्याचबरोबर कमाल कन्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा.